ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 23 डिसेंबर 2025 रोजी मौजा शिरोली येथे प्रशासन गाव की ओर या देशव्यापी मोहिमेअंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायत कार्यालय शिरोली येथे दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महसुली कामे आणि इतर शासकीय सेवांसाठी नागरिकांना कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नये हा होता। या कार्यक्रमाला शिरोलीचे सरपंच इंगळे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अहिरकर, कृषी सहाय्यक रामेलवार तसेच शिरोली मंडळाचे मंडळ अधिकारी कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच महसूल विभागाचे लढे टाकसांडे, मिलमिले, सलाम आणि कुऱ्हाडकर या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। तर या कॅम्पच्या माध्यमातून आज जे दाखला झालेला आहे तर झाला का तुमचा ऑनलाईन दाखला? हो झाला। हां दाखवा। कशावर आले तुम्ही कॅम्पमध्ये? खाते काढायसाठी बँकेत हां शेतीचं काम आहे। तर निघाला का तुमचा? मग समाधान सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या जे कॅम्पच्या माध्यमातून जे आज जे झालेले आहे तर हे कॅम्प बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी चांगला व्यवस्थित आहे। धाराशिव तालुक्यातला पहिला कॅम्प आहे शिरोली गावामध्ये। तर या कॅम्प मध्ये तुम्हाला मनासारखं झालं सगळं ऑनलाईन? आज या गाव प्रशासनकडे कॅम्प अंतर्गत शिरोली गावातील अनेक लोकांनी आमच्याकडे अर्ज सादर केलेले आहे। त्यामध्ये 5 उत्पन्नाचे दाखले हे ऑनलाईन साईन होऊन आज प्राप्त सुद्धा झाले आहे। 7 राशन कार्ड टाकले आहे, त्यामध्ये काही नाव कमी करणे, काही नाव चढवणे याच्यासाठी टाकलेले आहे। त्यांचे प्रस्ताव या ठिकाणी जमा झाले आहे। यानंतर 2 प्रकरण जातीच्या दाखल्याचे जमा झालेले आहे। त्यानंतर 1 विवाह नोंदणीचा दाखला देण्यात आलेला आहे व 2 मृत्यू नोंदीचे आणि 1 जन्म नोंद अशा पद्धतीचे आमचे आज दाखले या ठिकाणी वितरित झाले। याकरता मी या विदर्भ टीव्ही चॅनलचे निलेश भाऊ यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या कॅम्पला भेट देऊन अतिशय चांगल्या तऱ्हेने ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे। कारण शासनाचं तेच मत आहे की जे कॅम्पद्वारे तुम्ही करत आहे ते सक्सेस होत आहे किंवा नाही, याकरता अशा पद्धतीने आम्हाला या टीव्ही चॅनलनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। कॅम्प मध्ये प्रामुख्याने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नोंदणी, सेतू दाखले वाटप आणि पीक पेरा नोंदणी, रेशन कार्ड मधील नावे कमी करणे किंवा दुरुस्ती करणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ई-केवायसी, बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून खातेदारांचे केवायसी प्रमाणीकरण या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। प्रशासकीय यंत्रणा थेट गावात आल्यामुळे वृद्ध आणि गरजू नागरिकांची मोठी सोय झाली। शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरले आहे, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली। कॅम्प घेऊन राहिलो, परंतु गावातील लोकांची संख्या कमी दिसून राहिली। याचा अर्थ असा समजतो की लोकांना काही जास्त प्रॉब्लेम नसावे, तरी पण लोकांचे प्रॉब्लेम त्यांच्या वतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो। आज आपल्या गावामध्ये 74 लोकांना विहिरी दिलेल्या आहे। 74 लोकांना विहिरी दिलेल्या आहे, परंतु शासनाकडनं फार दिरंगाई होऊन राहिली, त्यांचे दुसरे हप्ते मिळून नाही राहिले। तसेच घरकुलाचे बरेच प्रकरण प्रलंबित आहेत, त्यांचा पहिला हप्ता आलेला आहे पण नंतरचे हप्ते येऊन नाही राहिलेत। काही लोकांनी आमच्या इथे उपोषण केले, तरी पण शासनाचं दुर्लक्ष होऊन राहिलेलं आहे। 36 गोटे आम्ही मंजूर करून दिलेले आहे, परंतु अजून जिओ टॅगिंग नाही झाले, हे खेदाची बाब आहे। आपण असे कॅम्प घेतो पण त्याचा अर्थ त्याचा फायदा होऊन नाही राहिला। मी शासनाला सगळ्याच्या वतीने विनंती करतो की जे आमचे गावातील जे प्रलंबित काम आहे, उदाहरणार्थ विहिरीचे अजून हप्ते आलेले नाही आहेत, घरकुलाचे पहिला हप्ता आला दुसरा आलेला नाही, ठीक आहे, काही 15-20 लोकांचे तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत, जसं कोणाचे आधार कार्ड अपडेट नाही आहे, बँकेचा प्रॉब्लेम आहे, जिल्हा सहकारी बँकेचं अकाउंट त्यांना चालत नाही, नॅशनलाइज बँकेचं अकाउंट काढायला पाहिजे। अशा कारणामुळे काही 30 ते 35 लोकांचे घरकुलाचे हप्ते आलेले नाही, परंतु ज्यांचा पहिला हप्ता आलेला आहे त्यांचे अजून दुसरे हप्ते आले नाही, काम घर उघडून ठेवले पण पैसे आले नाहीत। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांचे राशन कार्डचे खूप प्रॉब्लेम आहेत,
काही लोकांचे नवीन पोरांचे नावं ऍड नाही होऊन राहिले, काही लोकांचे जे लग्न होऊन पोरी बाहेर सासरी गेलेले आहेत त्यांचे नाव कमी करायचे आहेत, त्याचे दाखले मिळत नाही. मी या सगळ्या गोष्टीच्या ज्या अडचणी आहेत आमच्या गावकऱ्यांचे त्या शासनाला मी विनंती करतो की त्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित हा निर्णय घेऊन मार्ग काढायला पाहिजे, जेणेकरून हे जे आपण कॅम्प घेऊन राहिला कॅम्पचा उद्देशच मुळात तो आहे की लोकांना तहसीलपर्यंत जायचं काम नाही पडलं पाहिजे. तहसीलपर्यंत जायचं काम नाही पडलं म्हणून हे शासनाचे सगळे अधिकारी आज आपल्या इथं आलेले आहेत. या संधीचा आपण सगळ्या लोकांनी फायदा घ्यायचा आणि सगळ्यांना विनंती आहे जे तुम्हाला काय पाहिजे आहेत परत नाव काढायचे आहे 2 कॉपी मध्ये अर्ज द्या, एका कॉपीवर सही घ्या आणि ते सही घेतलेली कागद मला द्या. मी त्यांचा पाठपुरावा तहसीलमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन स्वतः करेल. फक्त यांना लेखी द्या की माझा कुठलं नाव कमी करायचं आहे, माझा 7/12वर नाव चढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे, हे जे काही तुमच्या मागण्या मेहरबानी करून विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही लेखी स्वरूपात द्या, अर्ज द्या आणि त्या अर्जाची या अधिकाऱ्याकडनं रिसिव्ह म्हणून सही घ्यायची, पोस्ट घ्यायची आणि त्या कागदाची झेरॉक्स मला द्या. मी स्वतः प्रत्येक कार्यालयात जाऊन त्यांच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्याच्या अडचणी फक्त तोंडी सांगण्यापेक्षा लेखी दिलेल्या बऱ्या राहील. अर्धा टॅक्स भरा, घर टॅक्स आणि नवीन वर्षाचा पूर्ण भरा. हे 30 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. ह्या 30 डिसेंबरच्या नंतर कदाचित ही मुदत वाढ होणार नाही. ह्या संधीचा फायदा कोण बरेच लोकांकडे 10,000 5,000 आहे. आज समजा एखाद्या नागरिकाकडे 10,000 टॅक्स आहे, त्याला 5,000ची मदत होऊन राहिली. एवढा चांगला निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. या संधीचा आपण सगळ्या गावकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या इथं जवळपास 506 घरकुल मंजूर झालेले आहेत. त्याच्यापैकी किती राहिली वेळ 30 लोकांचे तांत्रिक अडचणीमुळे पेंडिंग आहे. 506 घरकुल आम्ही 4 वर्षात दिलेले आहेत. 74 विहिरीचे ठराव मंजूर झालेले आहेत. त्यांचा पहिला हप्ता म्हणजे अकुशलचा निधी आलेला आहे. कुशलचा अजून त्यांनी काही लोकांनी बिल दिलेलं आहे, त्यांच्यामुळे प्रलंबित आहे. काही लोकांनी अजून बिलच दिले नाही, काम चालू केले नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या उन्हाळ्यात सगळ्यांनी आपापले कामं पूर्ण करावं. त्याच्यात अडचण सगळ्यात मोठी अशी आहे की शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे एका वेळेस एका गावात 20 कामाच्या वर्ग देता येत नाही. आपल्या इथं 74 विहिरी आणि 36 गोठ्या आहेत. हे 20 पेक्षा जास्त दिलेले आहेत. आता समजा नवीन माणसाला जर शेतकऱ्याला गोठा किंवा विहीर घ्यायची आहे तर शासन त्याला मदत करणार नाही. जोपर्यंत जुने तुम्ही शेतकरी लोक पूर्ण करत नाही तोपर्यंत नवीन शेतकऱ्याला त्याची मदत होणार नाही. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे कामं त्वरित पूर्ण करा. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा सर्व जाऊन पंचायत समितीमध्ये किंवा संबंधित कार्यालयात जाऊन विनंती करा. फक्त विनंती करताना अर्ज देताना प्रत्येक कार्यालयातून रिसिप्टची कॉपी घेणे महत्वाचे आहे. मी एक दिवस तहसीलमध्ये गेलो, मी सांगितलं साहेब 2 महिन्यापासून आम्ही चक्रा मारून राहिलो, काय पुरावा तुमच्याजवळ? म्हणून हा पुरावा द्यासाठी आपल्या त्या शासनाच्या अधिकाऱ्याकडनं रिसिव्ह म्हणून पोस्ट पावती घेणं, ओशीवर सही घेणं आवश्यक आहे. अजून तुमच्या काही अडचणी असेल सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांची कामं होईल ही अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।